नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या AC रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्याम. तर आपली आजची ही रांगोळी आहे 5 ते 5 या ठिपक्याने तयार केलेली. ही रांगोळी आपली एकदम छोटी आणि सुंदर रांगोळी आहे. ही आजची रांगोळी आपली महादेवाच्या पिंडीपासून तयार केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी इथे ठिपके आखून घेतलेले आहेत आणि आता यानंतर यामध्ये डिझाईन भरून घेऊया. सर्वप्रथम आपण इथे पिंडीचा आकार तयार करून घेऊया. चारही बाजूने आपल्याला पिंडीचा आकार तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पण ही रांगोळी जी आहे ती नक्कीच काढून पहा आणि तुम्ही माझे व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल मी ही रांगोळी कशा प्रकारे काढत आहे, कशा पद्धतीने काढत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी चारही बाजूनी पिंडीचा आकार तयार करून घेतलेला आहे. आता यावरती आपल्याला लिंग काढून घ्यायचे आहेत. तर महादेवाचे आपल्याला हे लिंग तयार करून घ्यायचे आहेत. तर चारही बाजूनी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये कलर भरून घेऊया. तर अशा प्रकारे कलर भरून घेऊ. मी इथे पिंडीचा जो कलर असतो काळा तो भरून घेते आणि मधामध्ये आपल्या आवडीनुसार तुम्हाला जे कलर आवडतात ते तुम्ही भरून घ्या. तर ह्याला आपण शेडिंग करून घेऊया, जेणेकरून आपल्याला उंचावली कलर असा दिसला पाहिजे. आपल्याला ही 3D रांगोळी दिसते अशी जर आपण त्यामध्ये शेडिंग करून घेतली तर तुम्ही पण ही रांगोळी नक्कीच ट्राय करा. आणि माझ्या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजची ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली तेही मला कळवा. आणि माझे असेच तुम्ही नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि मला तुमचे सहकार्य लाभू देत राहा. तर आजची ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे मी पिंडीच्या बॅक साईडला फोकस येतो का त्याप्रकारे, प्रकाश येतो त्याप्रकारे आपण इथं कलर टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हे दाखवायचं आहे. मागून दिव्य प्रकाश असा आपल्याला दिसला पाहिजे. आणि त्यानंतर आपण बेलाचे पानं काढून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्ही पण हे बेलाचे पाने टाकून घ्या. माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल. हे श्रावण स्पेशल रांगोळ्या आहेत. तर तुम्हाला तुमच्या काही आवडीच्या रांगोळ्या जर मला माझ्याद्वारे जर पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करत राहा. तर अशा प्रकारे आपल्याला बेलाचे पानं टाकून घ्यायचे आहेत. आता त्याला आकार देऊन घेऊया आपण. अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही माझे व्हिडिओ नक्कीच बघत असाल मी अशी आशा करते. आणि तुमचे सहकार्य मला असेच लाभू द्या. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पण माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. शेअर करत राहा त्यांना पण, जेणेकरून ते पण माझे व्हिडिओ पाहतील आणि माझे रांगोळ्या फेमस होतील. आणि असेच तुमचे सहकार्य लाभू द्या मी अशी तुम्हाला विनंती करते. अशा प्रकारे आपल्याला हे टाकून घ्यायचे आहेत. मी डॉट टाकल्याच्या नंतर आता यामध्ये कलर भरून घेते. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरून घ्या. तर माझी रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते. आणि माझ्या पुढचा व्हिडिओ नक्कीच पाहाल अशी पण आशा करते. तर मला फॉलो करत राहा. माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर मला कमेंट करत राहा.
मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहीन. आता यामध्ये आपण कलर टाकून घेऊया. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करून घेऊ शकता आणि तुमची रांगोळी उठावदार बनवू शकता. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझी रांगोळी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.